हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गायज आज आम्ही चाललो लालबागला आहे बघा. मी, रमण आणि स्वप्नील आणि हे तिघ जण नाही चालले. यो गोव्याला चाललाय गाईज, यो गोव्याला चाललाय आणि आम्ही चाललो लालबागला. तर चला गाईज, बघा आमच्या गाड्या स्टेशनवर लावणार आणि निघणार. चला गाईज. चालले आम्ही बघा गाडीवर. भाई ऐकत नाही, भाई ऐकत नाही, भाई गाईज फायनली पोहोचलेलो आम्ही स्टेशनवर. हा गोव्याला चाललाय. आज नाही ट्रेन दोन झाला. पहिल्यांदा पण आम्ही आलो त्याला सोडायला, हा गेला नाही. स्टेशनवर पोहोचलाय बघा. फुकट तिकीट घालवला चाललो आम्ही आता. फुकट तिकीट घालवला पहिले आलतो तेव्हा. आता परत काढले. आता बघू. फुकट तिकीट घालवलं आणि फुकट गाडी म्हणजे गाडीवर चढवलेला याला. गाडी आजच्या आतमध्ये गाडीतनं खाली उतरला येऊ. गाडीत चढून खाली उतरलो परत. का माझ्या मित्राचा एक विषय झाला होता. कसं वाटतं रे तुला आपण लालबागला चालल्या? अरे भाई लय आनंद होतो काय. चला गाईस. सोप्या मला वाटलं नव्हतं भाई. तुला कसं वाटतं आपण लालबागला चालल्या? एक नंबर भाई. पण मला वाटलं नव्हतं का यावर्षी आपण लालबागला जाऊ दे. काहीच तर माझं तिथं नाही झाला. ट्रेन नसली तर मी यांच्या सोबत जाणार. काय हो नक्की आहे. माझ्या 40 रुपये आहेत. गाईस फायनली आम्हाला भेटलेली ट्रेन. सुटली असतील अशी ट्रेन होती. 12:03 आहे. हा बघा यो पण चालला. आमचा नवीन मित्र भेटलेला यो. आता आम्हाला वाटला 12:03 लास्ट ट्रेन असेल, पण ही लास्ट होती म्हणून तिकीट पळत आलो. बघा येळे चाले करता येते परत. गाडी थांबली का नाही लगेच उतरतात. काय करायची उतरायची? हा काय समजत का नाही तुम्हाला? हा जायचं ब्लॉक चालू म्हणून काय बोलत नाही. बरं जाऊ दे. गाडी थांबली काय जाता मानसरोवरला. ए चल. हे बघा गाईस गेटवर थांबले ते. यांना काय समजतच नाही. रमण कसं वाटतंय? सोपेल तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय? एक नंबर बाबा. काय मजेत. हा बघा गाईस, हा बघा काय करतोय ट्रेन मध्ये. काय करतोय रे? हा बघा काय काम धंदा नाही याला. कुठं पण काय करत राहते बघा. अरे यो पण करायला लागला. वा चलते रहो चमकते रहो. गाईज उभा राहून दमलो. खालती बसलोय बघा. इथं रमण बसलाय, इथं स्वप्न बसलाय. हे सिंगर एक बसलोय गाणी बघतोय आता. युट्यूबवर सर्च करतोय. आम्हाला नवीन सिंगर भेटलाय. नाव काय झालं तुमचं? रोहित कोल्हे. रोहित कोल्हे. रोहित कोल्हे. त्यांच्यासोबत हलगी नुसतं हलगी वाजवणार. सत्य गाणी. काय ते बघा यांचं काय चाललंय. त्या सिंगरशी बोलत बसले. भाऊ मावा खातोय कसं बघतो बघा ना काय एकदम असा पब्लिक चालले. आता रस्त्यावर थांबू खाली बसून आता वरती बसल्यावर सीट खाली झाली. पहिले थांबलो, नंतर खाली बसलो इथं, नंतर आता वरती सीटवर बसलो. आता नेक्स्ट स्टेशन आलाय आमचा. आता उतरायचं आहे लगेच आणि आता बसलोय आम्ही. काय चाललंय? पब्लिक बाबा सगळी उतरते. अख्खी ट्रेन खाली होणार आहे इथं क्वार्टरिंग ग्रीनला. ते बघ गाईस मजे ले रे.
फुल पलटी बाहेर आहे गाईस. उठू का त्याला? नको रे, उठू का? ए नको 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 बस. काही चला आता खाली उतरतो आम्ही पण. आता येतोय कॉटन ग्रीन लालबागचा राजा चालला. तर गाईस फायनली उतरलेलो आहोत आम्ही कॉटन ग्रीनला. कॉटन ग्रीन पब्लिक बघू शकता तुम्ही गाईस. पब्लिक रास आहे, लोक दर्शन होणार नाही आमचं, आम्हाला माहिती आहे. पण चल आता गर्दी बघा गाईस. तर गाईस आता आम्ही लालबागला आलो, तर आता बघा चहा पितोय बघा. चहा प्यायला आलो. तुला 3 चाय दे. 3 चाय चहा पितो गाईस. आणि चाललं बघा इकडे आलो आपण चहा प्यायला थांबलो. काय दात काढतोय रे? 30 रुपयाच्या चहाला 50 रुपये देत आहेत भाई. रमन भाई ना कोई दोस्ती. ये अच्छा पार्टी ब्रो. इकडं हॉर्न वाजवत आहेत भोंगा भोंगा. तर फायनली आतमध्ये आलेलो आहे. जगी रास आहे आतमध्ये आलेलो. आता माहित आता किती लवकर होईल आमचं दर्शन. चित्रालय का बोललो आम्ही दर्शनसाठी. आता काय बोलतो गर्दी बघा तुम्ही फक्त. अर्धा तास झाला गाईस, अजून आम्हाला आतमध्ये नाही. किती टाइम लागला इथंच थांबलो आता आम्ही. अर्धा तास झाला गाईस. बसले आम्ही खाली, पाय दुखताना बघा. रमन मी स्वप्नील बघा वरती थांबलो. कसं वाटतं रे तुला? खाली बसले म्हणाल बघितलं. बाल्या दुसरा बाल्या झालेला आहे. बाल्याची परिचय याच्यावर पडलेली आहे. आता माझ्यावर पडणार आहे. पडून नको देऊ तुझ्यावर. आता चालू आहे. नको शायना हो काय हो. गाईज आम्हाला व्हीआयपी एंट्री भेटलेली आहे लालबागच्या राजाला. हे बघा सगळे व्हीआयपी वाले माणसं आहेत बघा. व्हीआयपी एंट्री व्हीआयपी. मम्मी लालबागला आलो. आता परत येणार पुढच्या वर्षी. मम्मी इथं मराठी पाली आले. काय आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे कुठे चालले. तर गाईस लय मेहनत केली आणि आता पण इथे पोहोचले. हा बघा इथंच आहे लालबागचा राजा. लय मेहनत केली, तुम्हाला लावतो वाचलो पण. हॅलो. तर गाईस एका जागेवर आम्ही 5 तास थांबलेलो आहे. लय भांडणं झाले, मारामारी झालेली आहे. सगळ्यांची तकलीफ, सगळ्यांचे हालबेहाल झालेले आहेत सगळ्यांचे. आणि आम्ही लय थकलेलो आहेत. हे बघा या काकी लय विचरलेले आहेत. या काकी लय विचरलेले आहेत. गाईस फायनली आम्ही जवळ आलेलो आहे बाप्पाच्या. इथं साईडला बाप्पा आहेत आणि आम्ही बघा आलेलो आहेत. आता काहीच भरपूर टाइम झाला पण आता दर्शन होतंय आमचं बाप्पाचं. फायनली पोहोचलोय लालबागच्या राजाजवळ. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. रमन आहे सोबत कुठे आहे. फायनली दर्शन झालेलं आहे 6 तासानंतर. स्वप्नील हरवलेलं आहे गाईस. 7 तासानंतर काय कसं म्हटलं आमचं 7 तासानंतर. मन भरलेलं आहे गाईस बघून बघून. लय बरं वाटलं गाईस.
7 तासातून 1 तास तरी आम्ही बाप्पाला बघत होतो. स्वप्नील कुठे गेला त्याला शोधायला लागत. स्वप्नील पण भेटला काही स्वप्नील पण भेटला. फायनली झाला आमचं दर्शन. आता 6 घंटे थांबले. 6 तास 6 तास 6 घंटे एका सेकंदासाठी 6 घंटे खलास. 6 तास लाईन मध्ये थांबलेलो. वर्षीने आम्हाला पाणी पण नाही दिलं कोणी. पाण्याची सोय नाही, दुसरीच सोय नाही. रात्री आलतो आम्ही, सकाळ झाली. सकाळ तुला शोधतोय तिथे थांबला आणि त्याला आवाज शोधतोय. काय बोलावं त्याला आता. फायनली दर्शन झालेलं काय बरं वाटलं. लालबाग राजांचं दर्शन हे बघा इथं भटकतात हे दोघं. गर्दी बघू शकता. फायनली दर्शन झालेलं आता चाललं. तर गाईज फायनली आम्ही आता सगळे तिकडनं इथून गेटवरनं बाहेर निघलो. आता आम्ही प्रसाद आणलाय बघा. प्रसाद घेतलाय आणि आता डायरेक्ट पाण्याची बॉटल पण घेतली प्यायला आम्हाला. आता इथनं डायरेक्ट घरी जातो. कारण की लय दमलोय आणि झोप तर लय बेकार येते. झोप लय येते. चप्पल घेतली, चप्पल पण ठेवून आलो. चप्पल पण नाही घातली आता माहिती. चप्पल ती काढायला लावली, चप्पल तिथंच राहिली आमची. बोल लागलं भेटणार नाही. मग राहू आता काय करणार, भेटणार नाही. तर दर्शन जर करायचं होतं बिना चपलीचं तर चप्पल काढून ठेवली तिथं, तर ठेवली तिथंच. आता आपण आता बघा चाललो स्टेशनवर, तिथून डायरेक्ट पनवेल. सो गाईज फायनली ट्रेनमध्ये बसलो होतो आम्ही. आता बघा आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटलो डायरेक्ट. कारण की लय जमलो ना, पुढं ब्लॉग नाही करू शकत. ब्लॉग नंतर आणि पण आता घरी चाललो बघा. तर गाईज फायनली पनवेलला पोहोचलेलो आहेत लालबागचं दर्शन घेऊन. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय माहिती.